नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी सरिता म्हस्के गैरहजर। राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत। सकाळी 11 पासून चक्राकार आरक्षण सोडतीला सुरुवात होणार। मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या सोडतीकडे लक्ष। गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता। निवडणुकीनंतर महिनाभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दाओस दौऱ्यामध्ये महत्त्वाचे करार। पेण रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार। इनोव्हेशन सिटीमधून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार। फडणवीसांची TV9ला माहिती। प्रजासत्ताक दिनी भरत गोगावलेंना अखेर ध्वजारोहणाचा मान। रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण करणार। मंत्री गोगावलेंची इच्छा अखेर पूर्ण। गणेश जयंतीनिमित्त पुण्यामधील दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। सिद्धिविनायक मंदिरातही पहाटेपासून भक्तिमय वातावरण। सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे जगामध्ये 5व्या स्थानी। जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीमध्ये बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर तर मुंबई 18व्या स्थानावर। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। दिग्विजय पाटीलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टामध्ये 2 न्यायाधीशांचंच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित।